श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता गुरुपौर्णिमा 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून सगळ्यात मोठी रिक्वेस्ट आली, ताई आम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. कसं करू शकता? तर त्या संदर्भातली आजची सविस्तर माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी तर तुम्ही या म्हणजे तुमच्या आयुष्यात आता गुरुचरित्र पारायण का करता? सगळ्यांना माहिती आहे की अशक्य अशा गोष्टी आहे, म्हणजे लग्न होत नाही आहे, मुला संतान प्राप्ती आहे, किंवा तुमच्या अजून किती पण अडचणी असो त्याच्यातून मार्ग मिळावा, किंवा त्यातून आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं महत्वाचं आहे. कारण काही लोकांना स्वामी सेवाही करायची आहे आणि दत्त सेवा करायची आहे. तर तुम्ही या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 9 ते 29 किंवा अगदी 4-5 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 3 गुरुचरित्र पारायण करायचे. जर तुमची इच्छा आहे की ताई मला एक तरी करायचं आहे, कारण बऱ्याच कमेंट्स आहे आणि मला खूप मेल्स पण आले की ताई आम्हाला 3 पारायण करायचे आहे, कारण प्रत्येक महिन्याला ज्या ज्या घरात एक पारायण केलं जातं ना, मी खरं सांगते तुम्ही वर्षखेरीज 7 पारायण वर्षभरात करा आणि काय अनुभव येतो ते बघा. तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, काय घरात कुठला दोष असेल, प्रत्येक महिन्यात एक पारायण करायचं असतं. पण अगेन आपण संसारिक माणूस आहोत, आपल्याकडनं सगळ्याच गोष्टी होतील असं नाही. पण जर तुमची इच्छा असेल तर या ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून तुम्हाला 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. मग तुम्ही 3 करू शकता, तुम्ही 2 करू शकता, तुमची इच्छा. आता 7 दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणजेच कसं, शेवटच्या दिवशी आपली समाप्ती येईल, म्हणजे 29 तारखेला गुरुपौर्णिमेला समाप्ती येईल, या पद्धतीने करू शकता, किंवा त्याच्या आधी पण तुम्ही पारायण करू शकता. काय असतं ना, जेव्हा सप्ताह असतो, जेव्हा अशा छान छान तिथी असताना आपण मनाला पण समजूत घालतो की नाही पारायण करायचं आहे, एक शिस्त लागते आपल्याला, त्याच पद्धतीने चालत असतो. आता गुरुचरित्र पारायणाबद्दल बोलण्याआधी तुम्हाला जर ताई मला ना दत्त सेवा करायची आहे, सगळ्यात आधी तर लोकांना भीती वाटते अजूनही की ताई मी स्वामी सेवा करू का, माझ्याकडनं हे चुकेल ते चुकेल. काहीही होत नाही. आपण महाराजांचे लेकरं आहोत. एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकली तर आपल्या आई वडील आपल्याला शिक्षा देता का? तसंच महाराजांचं आहे की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही महाराजांपर्यंत जा. आणि दत्त महाराजांचं सुद्धा तसंच आहे, तू जसा आहे बाळा तू तसा माझ्यापर्यंत ये, आणि ते आपल्याला स्वीकारतात. आता स्वामी सेवेबरोबर जर तुम्हाला दत्त सेवा करायची असेल तर काय करू शकता? माझं सगळ्यात आवडतीचं प्रचंड प्रभावी तुम्हाला सांगते, जर तुम्ही संकल्पयुक्त ही 21 दिवस जर तुम्ही ही सेवा केली ना, तुमचं आयुष्य नाही बदललं तर काय, तुम्हाला कोणीतरी अडकवलेलं आहे, तुम्हाला कोणीतरी फसवलेलं आहे, कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे, कोणाच्या तरी दबावावर तुम्ही काम करत आहात, जे चुकीचं आहे, करायची इच्छा नाही आहे, कुठेतरी कुठल्या तरी संकटात अडकले आहे की यातून बाहेर पडणं खूप जास्त अवघड होत चाललंय तुमचं, अशासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्र अतिशय सुंदर, खूप सुंदर, माझं प्रचंड आवडतं. आता 90% महिलांचं घोर कष्ट उद्धार स्तोत्र पाठ झालं असेल, कारण ते सोपं आहे, काही जास्त नाहीये, 4-5 ओव्यांचं आहे ते. जे नवीन आहे त्यांना वाचायला सुद्धा तुम्हाला सांगते 2 मिनिटं लागेल. ज्यांचं पाठ आहे तर ते आपण करू शकतो. रोज जर तुम्ही संकल्पयुक्त 21 वेळा जर तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्रचं पठण केलं 21 दिवस 21 वेळा, तर तुमच्या अडचणी जर काही ह्या सांगितल्या आहे, कोणीतरी अडकवलं आहे, कुठेतरी फसले आहे, नाही माझा मुलगा अडकला आहे, कुठल्या तरी कारणाने त्याला अडकवलं आहे, किंवा तो स्वतः अडकला आहे, मग अगदी मुलाच्या मागे असेल किंवा मुलीच्या मागे असेल, मला ताई तुम्हाला माहिती, आणि अशाही कमेंट्स होत्या की ताई की माझा नवरा अजूनही एका बाईमध्ये, आजच मला एक कमेंट आली की एका बाईमध्ये अडकलेला आहे, त्याने बाहेर पडावं, किंवा काहीतरी व्हावं की आम्ही अडकवलं आहे, आमची फॅमिली अडकली आहे किंवा तो अडकलाय. घोर कष्टोद्धार स्तोत्र आणि कालभैरवाष्टकम प्रभावी. आता सध्या तरी मी तुम्हाला घोर कष्टोद्धार स्तोत्र बद्दल सांगते. हे घोर कष्टोद्धार स्तोत्र मी इथून सुरू झालं बघा. आता हे मला कुठे सापडलं? गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय छोटासा ग्रंथ आहे, त्याच्या पाठीमागे सुरुवातीच पेज आहे, इथून सुरू होतं आणि इथे संपलं. आता मला सांगा ही पेज पण किती छोटे, म्हणजे एका पेजच आहे, खूप सुंदर आहे, खूप छान आहे ते, म्हणजे इतकं सुंदर आहे ना, हे वाचल्याशिवाय दिवसच जात नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, हे तुम्हाला रोज 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. 21 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याच्याच बरोबर दत्त वावडी अतिशय प्रभावी. कष्टाला नशिबाची साथ असणं लय महत्वाचं राहतं, लय म्हणजे लय. कितीही तुम्ही करा, आपण म्हणतो नाही, कितीतरी लोकांच्या तोंड ऐकले, शेवटी नशीब
शेवटी नशीब, तर हे शेवटचं नशीब येऊन इथे थांबतं त्यांच्या चरणाजवळ. ज्या ज्या घरात मला शून्यातून माझं विश्व निर्माण करायचंय, मला चांगलं काहीतरी करायचं आहे, पण मला ना काहीतरी मी खूप प्रयत्न करत आहे, पण ते एक नशीब आहे ना जे माझ्या सोबत नाही आहे, तर ते नशीब घडवण्याचं काम महाराज करत असतात. दत्त सेवा, स्वामी सेवा ही त्याच्यासाठीच आहे. आता जर तुमची इच्छा असेल दत्त बावणे, तर तुम्ही रोज 11 वेळा दत्त बावणे पठण करू शकता. 21 दिवसाची सेवा आहे. किंवा घोर कष्टोद्धार स्तोत्रांचं पठण करू शकता, जी 21 दिवसाची सेवा आहे. रोज 21 वेळा पठण करायचं. घोर कष्टोद्धार स्तोत्र काहीच नियमाटी नाही आहे. परान्न वर्ज्य, मांसाहार वर्ज्य. संकल्पयुक्त असेल तर, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिउत्तम. बाकी तुमची इच्छा दत्त बावणीला पण सेम नियम आली आहे. आता हे सांगितलं. त्याच्याबरोबर आहे गुरुचरित्राचं पारायण. या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये 7 दिवस तुम्ही आखून घ्या. फक्त एकादशी आहे ताई, मी सांगता एकादशीला सांगता करू शकत नाही आपण गुरुचरित्र ग्रंथाची, किंवा किंवा अमावस्येला पण सांगता करत नाही. मग ते बसताना मध्ये अमावस्या आली तरी चालेल, मध्ये एकादशी आली तरी चालेल, पण शक्यतो सांगता अमावस्येला करू नये. मग त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही तुमचं संपूर्ण आखून घ्या. तसं काय करायचं, ज्यांची इच्छा आहे ती पारायण करायचं ते करू शकता लगातार. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते. आता समजा माझे 1 2 3 4 7 दिवसाचं पारायण माझं झालं, त्याच दिवशी मी समाप्ती करणार. 7व्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी परत नव्याने मी सुरुवात करणार. याच पद्धतीने मी 7व्या दिवशी समाप्ती करणार, परत मी सुरुवात करणार, परत मी 7व्या दिवशी समाप्ती करणार. आता तुम्ही म्हणाल ताई प्रत्येक पारायणाची सांगता करायची बरं का, लगातार 5. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा लगातार 7 पारायण दिले जातात ना, की आता 7 पारायण तुम्हाला मला सेवा दिली आहे की मला 7 पारायण किंवा मला 3 पारायण लगातार करण्याची इच्छा आहे, तर नक्कीच शेवटच्या म्हणजे 3ऱ्या दिवशी सांगता करावी, कारण त्या पारायणाची सांगता तुम्हाला करावी लागते. नैवेद्य वगैरे दाखवायचं, साधं वरण भात भाजी चपाती करायचं, परत दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करायची. या पद्धतीने तुम्ही करू शकता. ही खूप सुंदर सेवा आहे. ज्यांना ना ताई, मला बऱ्याच कमेंट्स येते मला गुरुचरित्र पारायण करायचंय. आता गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद मानला गेला. काय नियम अटी आहे, तर खायचे नियम अटी आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं. मी गुरुचरित्र पारायणाचं बोलते बरं, की कांदा लसूण वर्ज करायचा, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, परान्न खायचं नाही. बाकी काही नियम अटी नाही. कांदा लसूण वर्ज, ब्रह्मचर्याचं पालन करावं, परान्न वर्ज करावं. आता काही लोकांनी कुठलेच नियम अटी नाही पाळता त्यांना अनुभव आलेले आहे, मग ते चुकीचे आहे मला असं म्हणायचं नाही आहे. पण गुरुचरित्र हा 5वा वेद आपण किती पावित्र राखून गुरुचरित्राचं पालन करतो. एक तर मुळातच गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकत नाही, म्हणून परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला छान असा मराठी प्राकृत सुंदर असा ग्रंथ दिला आहे. तर तेही वाचताना काही नियम अटी पाळणे आपलं कर्तव्य आहे का नाही सांगा बरं. काय आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. गादीवर शक्यतो झोपू नका तुम्ही. दिवाणवर जोरी झोपलात ना, त्याच्यावर सतरंजा वगैरे टाकतात, त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. काय तुम्हाला सांगते, काही नियम असे असताना, आता समजा गादीवर नाही झोपायचं, कारण ज्या आपल्या सुखसोयी आहेत ना त्याचा त्याग करायचा असतो. कांदा लसूण खाऊन माणूस हा तामसी बनतो, म्हणून ते जे काही पदार्थ आहेत ना त्याचा त्याग करतो. बाकी काही असे विशेष नियम नाही आहे. आपण दरवर्षी खूप छान पद्धतीने पारायण करत असतो, तर हे पण तसंच आहे. तुमची जर इच्छा असेल ना 3 किंवा 1 पारायण कसं करावं, तर हा खूप सुवर्ण काळ आहे. नाहीतर आपण श्रावणामध्ये तर पारायण करतच असतो, पण आता जर तुम्हाला करायचं आहे ना, की माझ्या तुम्हाला आधीच सांगते की आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे, अडचणी आहे, त्रास आहे, तरी सुद्धा आपण मार्ग काढत असतो. आणि कुठेतरी महाराज आहे माझ्या पाठीशी हे जरी वाक्य मनात आलं ना, तर इतकं समाधान आणि शांती मिळते ना, की नाही स्वामी आहेत, सगळं चांगलं होणार आहे, काही काळजी करायची नाही. पण त्याच्यासाठी आपली सेवा पण महत्वाची आहे. फक्त नामजप करणं, महाराजांचं पारायण करणं याने काय मिळतं, लगेच महाराज तुम्हाला म्हणणार नाही की तुला काय पाहिजे, पण आपलं मन किती शांत होतं बघा. 7 दिवसात गुरुचरित्राचं पारायण जेव्हा आपण करत असतो, मन शांती मिळते. कुठल्याही प्रकारचं जरी टेन्शन असलं, काहीही असलं तरी सुद्धा आपल्याला मन शांती मिळते की नाही सगळं चांगलं होणार आहे, महाराज सगळं करणार आहे. तर हे तसंच आहे, आपल्याला मन शांती मिळावी. आणि कधी कधी कृतज्ञता खूप महत्वाची असते, की कितीही अडचणीत असाल ना तुम्ही, तरी सुद्धा महाराज मी ही सेवा करत आहे, माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या. आणि योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही मिळत नाही. तुम्ही कितीही काही म्हटलं तरी योग्य वेळ आल्याशिवाय महाराज कधी कोणाला काही देत नाही. आणि ती योग्य वेळ आपली लवकर यावी म्हणून जास्तीत जास्त सेवा करावी. आणि नक्कीच या शुभ मुहूर्ताचा अवचित्त साधून गुरुचरित्र पारायण किंवा दत्तसेवा ज्यांना करायची आहे
स्वामी चरित्र सारामृत आता ताई आम्ही स्वामींची सेवा करत आहे, मग त्याच्याबरोबर रोज तुम्ही घोर कष्टोद्धार स्तोत्रमचं आवर्जून पठण करा आणि नक्कीच आजपासून किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत मला गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय रोज वाचायचा आहे असंच मनात निश्चय करा. मी कितीही अडचणीत असेल, मला कितीही कामं असेल तरी सुद्धा या सगळ्या सेवा केल्याशिवाय मी झोपणार नाही अशी शिस्त लावा आणि बघा काय होतं. तुमच्या आयुष्यात हळूहळू परिणाम नक्कीच बघायला मिळते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी